अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक. या दिवशी केलेल्या गोष्टी किंवा खरेदी केलेल्या वस्तूंचा लाभ आपल्याला अक्षय प्राप्त होतो. म्हणजे काही कमी न पडता आपल्यास लाभतात. आपल्या हिंदू संस्कृतीत बहुतेक सणांना आपल्या पितरांना आठवून त्यांच्यासाठी प्रेमाने, आदराने काहीतरी करण्यासाठी सांगितले आहे. तसेच या सणालाही आपल्या पितरांच्या नावे कुणा गरजूस छत्री, चपला, पाण्याचा गडू, दान किंवा भोजन देणे प्राप्त आहे. आता उन्हाळा असल्यामुळे या गोष्टी तुम्ही जरूर करा. या दिवशी दान केलेले पुण्य आपल्यास अक्षय प्राप्त होते. अक्षय तृतीयेला सोनं, चांदी आपण जसं विकत घेतो तसंच आंबे व लाल किंवा काळा माठ पण विकत घ्यावा. ज्याला नारळाच्या किशीने आतून बाहेरून स्वच्छ करून 2 दिवस त्यात पाणी ठेवून व ते नंतर झाडांना घालून वापरात आणावे. या दिवशी लक्ष्मी विष्णू फक्त घरातच पूजू नये, तर नर नारीच्या रूपातील लक्ष्मी विष्णूची दान धर्म करून सेवा करा व दान देताना आपण दाता असल्याचा अभिमान बाळगू नका. तर घेणारे हात असल्यामुळे आपल्या देणाऱ्यांना पुण्य लाभणार, याबद्दल घेणाऱ्याचे ऋणी राहा. या पुण्याला कुठलाच टॅक्स लागणार नाही.